हाय. तर ज्यावेळेस असा संघर्ष जीवनामध्ये चालू असतो ना, की एखादा प्रेड असतो, खूप सारी बदनामी चालू आहे, खूप भरमसाठ निंदा चालू आहे आणि आपल्याबद्दल वाईट बोलणाऱ्यांची संख्या खूप वाढली आहे. त्यावेळेस एक यशस्वी वेळेची वाट बघायची असते. तो टाईम निघून जातो आणि येणारा वेळ आहे ना, आपलं नाव कमवण्याचा, आपलं नाव गाजण्याचा आणि खूप सुंदर आपल्याला यशस्वी जीवन जगण्याचा तो क्षण खूप लवकर जीवनामध्ये येतो. आणि त्या संघर्षाचा दुसरा अर्थ आहे की माणूस राहत नाही. जेव्हा तो संघर्ष करतो, काही सहन करतो, तेव्हा तो माणूस नाही राहत, देव बनून जातो. जेव्हा त्याच्या बदनाम्या होतात आणि जेव्हा त्याच्या खूप भरमसाठ निंदा होतात, तेव्हा त्याच्या आयुष्यातली प्रत्येक वाईट गोष्ट निंदा करणारा आपल्या वट्यात पाडून घेत असतो. बदनामी करणारा सगळे दुःख, दारिद्र्य, इडापिडा काय आपल्या आयुष्यामध्ये असतात तो सहज घेत असतो. ग्रंथांमध्ये लिहिलेले निंदकाचे घर असावे शेजारी. जो निंदा करतो ना, ग्रंथांमध्ये लिहिले, अरे त्याला घर बांधून द्या शेजारी, म्हणजे तो रोज निंदा करेल आणि तुमच्या इडापिडा, दुःख, दारिद्र्य जे काही असेल ती तुमच्या मागची पीडा तो त्याच्या वाट्यात घेत राहील. एवढा आपला शुभचिंतक असतो निंदा करणारा, बदनामी करणारा. कारण आपले दुःख कोणीच घेऊ शकत नाही, पण निंदा करणारा सहज ते मागून घेतो देवाकडून. अशी निंदा करा, अशा पीडा घ्या. ज्याची निंदा करतायत त्याचं सगळं दारिद्र्य घ्या. तर असं ते गणित आहे. पण ज्याची निंदा होते तो भगवंत बनून जातो, तो माणूस राहत नाही. भगवान रामचंद्र कधी बनले? राजपाटात होते तोपर्यंत राम ह्या नावाने ओळखले जात होते, दशरथ पुत्र. पण जेव्हा वनवास भोगून आले, भगवान रामचंद्र झाले. येशू मसीहा म्हणजे कशाला म्हटलेला आहे? देव, परमात्मा, ईश्वर, याला हिंदीमध्ये मसीहा म्हणतात. आणि मग ते मसीहा कधी बनले? येशू जन्माला आला, चा संघर्ष सुरू झाला, त्यांना सुळावर चढवले, त्यांना खिळे ठोकण्यात आले. जेव्हा दाटे येशू मसीहा ठरले. खूप मोठी पदवी मिळते. निंदा करणारे आपल्या आयुष्यात असावे, बदनामी करणारे असावे आणि संघर्षही असावा. संघर्षाची म्हणून भीती बाळगू नका मनामध्ये, की संघर्ष